शासनाकडून जुन्नरच्या नगरपालिकेने जवळ 50 लाख रुपये आणले. त्या कत्तलखान्याच्या कामाला काही अंशी सुरुवात केली, मशनरी बसवली. पुन्हा मात्र कत्तलखाना बंद आहे. ही संपूर्ण मशनरी धूळखात बंद पडलेली आहे. जुन्नर नगरपालिका उदासीन का आहे? हा कत्तलखाना सुरू का होत नाही? कत्तलखाना सुरू न झाल्यामुळे जुन्नर शहरामध्ये जनावरं कापली जातात. वास्तविक गोवंश हत्याबंदी असतानाही असे प्रकार घडतात का? हा एक संशोधनाचा भाग आहे. माझ्यासोबत जेमिरजी कागदे आहेत. ते नगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि एक सच्चा कार्यकर्ता आहे. जे सत्य आहे ते समाजासमोर आणण्याची त्यांची धमक असते. सत्याची नेहमी बाजू घेतात. जेमिरजी, जुन्नर नगरपालिकेने 55 लाख रुपये खर्च केला कत्तलखाना सुरू करण्यासाठी. एक नवीन प्लॅन्ट बसवला आणि हा प्लॅन्टही बंद आहे, कत्तलखानाही बंद आहे. आपण काय सांगाल? विघ्नर टाईम्सचे मी आभार मानतो का हा ज्वलंत विषय आपण हाताळला. पाणीसाहेब, आपण सांगितलं का 60 वर्ष, तसं नाही, 60 वर्ष नाही, जवळपास 160 वर्ष पूर्वीचा हा कत्तलखाना आहे. आणि हा कत्तलखान्याची जी जागा आहे, 18 गुंठे जागा, ही त्यावेळेला गावाच्या बाहेर जैन मंदिर जे होतं पनसंबा पेठेतलं, तर त्यावेळेला कसाबी समाजाची लोक तिकडं कत्तल करायची. तर मुत्था फॅमिलीकडून त्या 18 गुंठे जागेचं खरेदी खत झालं आणि ती जागा 18 गुंठे जागा ही नगरपालिकेला त्या लोकांनी कत्तलखाना बांधून हस्तांतर केलेली आहे. जवळपास ह्या इंग्रजांच्या काळाची गोष्ट आहे. आणि हा जो कत्तलखाना जुन्नरचा ऐतिहासिक कत्तलखाना आहे, तो 160 वर्षाच्या पेक्षाही जुना कत्तलखाना आहे. म्हणजे इंग्रजांच्या कालावधीमध्ये त्या मुत्था फॅमिलीने ती जागा खरेदी केली, तिथं कत्तलखाना बांधला आणि तो कत्तलखाना बांधून तो नगरपालिकेला हस्तांतरण केला. ही वास्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर 1967ला याचं पहिलं रिनोव्हेशन झालं. त्यावेळेला मला वाटतं आमदार काकडे साहेब होते. त्याच्यानंतर मग दुसरं रिनोव्हेशन आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या कार्यकालात झालं 90च्या दशकामध्ये. आणि तिसरं रिनोव्हेशन हे मागच्या टर्ममध्ये मी असताना मी स्वतः हा प्रस्ताव पश्चिम घाट विकास योजनेकडे 75 लक्ष रुपयाचा, 2 प्रस्ताव होते वेगवेगळे. एक 13 वित्त आयोगातून आम्ही 1 कोटी रुपयाचा पाठवला होता, 5 कोटी रुपयाचा पाठवला होता. आणि पश्चिम घाट विकास योजनेकडे आम्ही 75 लक्ष रुपयाचा हा प्रस्ताव पाठवला होता. त्याच्यामागे घटना अशी आहे का 2013-14च्या दरम्यान महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, MPCB ज्याला आपण म्हणतो, ते MPCB स्वतः हायकोर्टात ॲपियर झालं. हायकोर्टात ॲपियर झाल्याच्या नंतर हायकोर्टात त्यांनी सांगितलं का कत्तलखान्याच्या आजूबाजूची राहणारी लोक आहे त्यांना त्या कत्तलखान्याच्या दुर्गंधीपासून त्रास होतो, त्याच्या रक्तापासून त्रास होतो, त्याच्या वेस्टेजेसपासून त्रास होतो. तर त्याच्यानंतर मग हायकोर्टाने 2014 साली निकाल दिला का ज्या कत्तलखान्याला STP ETP प्लॅन्ट नाही आहे ते सर्व कत्तलखाने बंद करा, असा नगरपालिकेला आदेश आला. हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर आमचे त्यावेळेचे संतोष वारुळे साहेब, मला वाटतं मुख्याधिकारी होते, वारुळे साहेब किंवा वारुळे साहेब त्यावेळेला मुख्याधिकारी होते. मग आम्ही तो पंचनामा केला, जी काय होणारी कत्तल थांबवली तिथं. आणि मग ती कत्तल थांबवून तिथं सील मारलं आणि तो कत्तलखाना नगरपालिकेने ताब्यात घेतला. आता विषय असा आहे का शासनाने सांगितलं, ही घटना म्हणजे 2014-15ची आहे. शासनाने ज्यावेळेला सांगितलं का बाबा STP ETP लावा. STP प्लॅन्ट म्हणजे काय, सॅवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, आणि ETP प्लॅन्ट म्हणजे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट, असे 2 प्रकार आहे. ETP और STP ज्यांना आहे त्यांनी कत्तलखाने चालू ठेवावे, म्हणजे जो रक्त शुद्धीकरण होईल, आतड्या वाजड्या त्याचे क्लिनिंग होतील आणि बाकी म्हणजे दुर्गंधी येणार नाही आणि क्लीन अँड क्लिअर ॲटमॉस्फिअर राहील, असं MPCBचं म्हणणं होतं. त्या हिशोबाने मग राज्य शासनाने वेगवेगळ्या हेडमध्ये फंडिंग दिलं. 13 वित्त आयोग असून द्या, 14 वित्त आयोग असून द्या, किंवा नगरोत्थान असून द्या, किंवा पश्चिम घाट विकास योजना असून द्या. तर मग आम्ही काय केलं की 2 प्रस्ताव वेगवेगळे तयार केले आणि दोन्ही प्रस्ताव मी स्वतः वैयक्तिक घेऊन गेलो मंत्रालयात आणि पश्चिम घाट विकास योजनेकडून आम्हाला मंजुरीचं पत्र भेटलं. त्यावेळेचे मुख्याधिकारी वारुळे साहेब आणि कुंभार साहेब बांधकाम अभियंता ते सुद्धा माझ्यासोबत होते. आम्हाला मंजुरीचं पत्र आल्यानंतर आचारसंहिता लागली. त्याच्या अगोदरची घटना तुम्हाला सांगतो. आचारसंहिता ही आमदारकीची लागली. त्यावेळेला आमच्याकडे 2 वर्ष बाकी होते नगरपालिकेचे. आचारसंहिता झाली, आमदारकीच्या निवडणुका झाल्या, आमदार शरददादा आमदार झाले. मग आचारसंहिता संपली. त्याच्यानंतर मग आम्ही परत बाबा हा कत्तलखाना चालू करण्यासंदर्भात मागणी केली. तर पहिल्यांदा शिवसेनेच्या लोकांनी काही
सभागृहात विरोध केला त्याला. मग तिथं उपसूचना झाली आणि उपसूचना होऊन तो विषय मंजूर झाला आणि त्या कामकाजाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि जवळपास 56 लक्ष रुपये आपले पश्चिम घाटकडून आपल्याला प्राप्त झाले आणि त्या 56 लक्ष रुपयाच्या माध्यमातून आपण ETP प्लॅन्ट म्हणजे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट आपण बसवला. आता बसवल्याच्या नंतर त्याची सेकंड स्टेज असती ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी. आता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी पाहिजे असताना नगरपालिकेने तसं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला कळवायला पाहिजे होतं की बाबा आमचा प्लॅन्ट तयार झालेला आहे, तुमचे जे काय नॉर्म्स आहे ते आम्हाला सांगा. तसेच वास्तविक त्यांचे नॉर्म्स आहे काय, फ्लोरिंग कशी पाहिजे, त्याला स्लायडिंग विंडो पाहिजे, त्याला टाईल्स पाहिजे, खाली स्लायडिंगमधून खाली फ्लोरिंगमधून ते रक्त कसं बाहेर यायला पाहिजे आणि ते शुद्धीकरण कसं व्हायला पाहिजे आणि त्याचं पावडर वगैरे त्याचं खत वगैरे तयार होतं, असं ते सगळं होतं. त्यावेळेला नगराध्यक्ष दिनेश दुबे होते. दिनेश दुबे नगराध्यक्ष होते त्यावेळेला काम पूर्ण झालं आणि राणी शेळकंदे त्यावेळेला नगराध्यक्ष झाल्या. स्टँडिंग आमच्या ताब्यात नव्हती, स्टँडिंग त्यावेळेला शिवसेनेच्या ताब्यात होती आणि शेवटच्या वर्षी पोटनिवडणूक लागली. त्यावेळेला मी राष्ट्रवादीला मदत केली का तुमचे 2 पोटनिवडणुकीतले सदस्य निवडून आणू आपण, फक्त हा कत्तलखाना चालू राहून द्या. त्याच दरम्यान गोवंश हत्याबंदी कायदा विधेयक पारित झालं. आता कायदा झाला म्हणजे त्याची अंमलबजावणी करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कायद्यानुसार आपण चालणं हे आपलं कर्तव्य आहे. गोवंश हत्याबंदीच्या संदर्भात वाणीसाहेब तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की सगळ्यात अगोदर गोवंश हत्याबंदी कायदा हा मोगलांनी आपल्या भारतामध्ये आणला. हुमायूंनी त्यावेळेला पहिल्यांदा गोवंश हत्याबंदी जाहीर केली आणि फाशीची सजा त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी भारतात आले त्यांनी फाशीची सजा डिक्लेअर केली. आणि त्या दिवसापासून, कारण हिंदू धर्मियांचा हा गोवंश म्हणजे त्याला गायीला माता मानलं जातं. वास्तविक आपण हिंदू मुस्लिम ज्या पद्धतीने भाईचाऱ्याने राहतो, माझं सुद्धा हे वैयक्तिक मत आहे का जो कोणी गोवंश हत्याबंदी करत असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, तो कोणीही असून द्या. सर्वप्रथम मी विघ्नर टाईमच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का हा हिंदू मुस्लिम वाद मुळात नाही. काही लोक गोवंश हत्याबंदी करतात, त्याचं खापर गावाला का, म्हणजे जी लोक अशा प्रकारे गाय किंवा अशा प्रकारचं कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आपली भूमिका स्पष्ट आहे. कडक कारवाई व्हायला पाहिजे. वाणीसाहेब, आपण ज्या वेळेला पहिल्यांदा कत्तलखान्याची जी बातमी केली होती आजपासून 2 वर्ष अगोदर, मला चांगलं माहिती आहे, त्यावेळेला सुद्धा माझी हीच भूमिका होती. आपण त्यावेळेला सांगितलं होतं की गोवंश हत्याबंदी संदर्भात तुमचं काय मत आहे. त्याच वेळेला मी सांगितलं होतं इस्लामचा हुकूम आहे, तुम्ही ज्या देशामध्ये राहता, जिथं राहता, ज्या मातीत तुम्ही राहता त्याचे कायद्यांचं तुम्ही पालन करायला पाहिजे आणि मी त्यानुसार मी चालतो. मी स्पष्टपणे त्या लोकांना बोलून मीटिंग घेतली का आता बाबांनो तुम्ही जे काही करत असाल तर ते बंद करा आणि ह्याच्या पुढं हे चालू देऊ नका. जुन्नर शहरामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा अध्यक्ष ठीक आहे हे सगळं बंद करू, परंतु आपला कत्तलखाना आम्हाला पण पोटपाणी आहे. मग मी म्हटलं की बाबा खरं आहे तुमचं, वास्तविक तुमचंही बरोबर आहे, आपण कत्तलखाना चालू करतो. मग आम्ही राष्ट्रवादीला त्यावेळेला मदत केली, 2 निवडून आणले, परंतु त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली जे आज शिवसेनेचे लोक घेतात. शिवसेनेच्या लोकांच्या मनात कत्तलखाना चालू होऊ नये ही त्यांची भूमिका आहे. काल वास्तविक सभागृहामध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेला चर्चा केली आहे या विषयावर, ऐनवेळच्या विषयात मी 2 विषय घेतले होते. काही कत्तलखान्याचा आणि अनधिकृत बांधकामांच्या नवीन नियमावली आल्या त्या संदर्भातला विषय मी ऐनवेळच्या विषयामध्ये घेतला. अध्यक्ष श्याम पांडे यांनी त्याला परवानगी दिली. आता ते अध्यक्ष शहराचे अध्यक्ष आहेत, ते काय माझे किंवा शिवसेनेचे अध्यक्ष नाही, पूर्ण गावाचे प्रथम नागरिक आहे. त्यामुळे त्यांची इज्जत करणं, त्यांचं सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी रीतसर परवानगी मागितली, त्यांनी मला परवानगी दिली. मग त्या परवानगीच्या नंतर आम्ही त्या विषयावरती चर्चा केली. आता अध्यक्ष काय म्हणायला लागले का समजा आपण त्याला 30-40 लाख रुपये फ्लोरिंगसाठी MPCBच्या नॉर्म्सप्रमाणे टाकू, त्याच्यानंतर मग परत कत्तल चालू झाली तर आपण काय करायचं. म्हटलं अध्यक्ष एक जुनी गोष्ट असते, आपण धडे वाचलेले शालांत कार्यकालामध्ये आपल्या, का बाबा एक खेडूत बाई असते, ती पाणी भरायला जाते आणि ती परत घरात पाणी भरून येते, तर त्यावरती आपल्या जुनी प्रथा असते का भोपळेवरती बांधतात आणि तो भोपळा खाली योगायोगाने पडलेला असतो आणि ते भोपळा बघून ती बाई रडत असते. हे मी किस्सा सभागृहात सांगितला आणि तो भोपळा बघून ज्या वेळेला ती बाई रडत असते तर लोक विचारतात त्याला का बाबा बाई तू का रडतेस, तर ती म्हणते ह्या भोपळ्याच्या खाली जर माझा मुलगा असता तर तो मेला असता, त्याचा मुलगा छोटा ताना असतो, रेंगत असतो. तर म्हटलं अध्यक्ष तुम्ही तसंच म्हणताय आता, म्हणजे आता भोपळा पडन आणि त्याच्या खाली आपला मुलगा असन आणि ते मरण,
हे काय बरोबर नाही. कुठेतरी मतांचं राजकारण होतंय, आपल्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून विरोध दर्शवला जातोय. 100% वास्तविकपणे खलीलपुऱ्यामध्ये सुद्धा शिवसेनेला मतदान झालेलं आहे. माझं त्यांना म्हणणं काय आहे अध्यक्षांना, का बाबा तुम्ही रीतसर हा कत्तलखाना त्यांना चालू करून द्या आणि बेकायदेशीर कत्तली थांबवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. त्या लोकांचं त्यांना सांगू बाबा आपण, आणि कायदेशीर कत्तलखाना चालू झाल्यानंतर तिथे एक पोलीस असेल, तिथं कॅमेरामन असेल, आपले CCTV लागतील, तिथं LDO असेल, पशुवैद्यकीय अधिकारी, तो जनावरं तपासून आतमध्ये सोडेल. तिकडं काय कापतायत, म्हशी कापतायत का, कुत्री कापतायत, मांजरी कापतायत, ते सगळं दिसेल ना आपल्याला. म्हणजे आपल्या नियंत्रणात एक वस्तू येईल आणि त्याच्यानंतर मग आपण आजूबाजूला आपण व्यवस्थित पद्धतीने कंट्रोल करू शकतो. ही आपली प्रामाणिक भूमिका आहे त्यामागची. परंतु त्यांच्या डोक्यात काय आहे, म्हणजे आता बजेटमध्ये मागच्या वर्षी 10 लाखाचे 20 लक्ष रुपये केले आम्ही कत्तलखान्यासाठी. मग काही लोकांनी मग ते बातम्या लावल्या किंवा श्याम पांडे यांनी कत्तलखान्याला 20 लक्ष रुपये बजेटमध्ये तरतूद केली. आता वास्तविक पाहता बजेटमध्ये जर कत्तलखान्याचा विषय ड्रॉपआउट केला तर कलेक्टर त्याला मंजुरी देणार नाही. कारण जुन्नर शहरामध्ये 40% मुस्लिम समाज आहे आणि त्या मुस्लिम समाजाचे पण काय घटनेने दिलेले अधिकार आहेत. राज्यघटना अशी सांगते 14व्या परिच्छेदामध्ये की कत्तलखाना ही अत्यंत गरजवंत वस्तूपैकी एक वस्तू आहे. हे घटनेची अंमलबजावणी करायच्या ऐवजी घटनेची अवमानना नाही करतात का वाणी साहेब? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. मी त्या दिवशी साहेब, मग प्रदूषण महामंडळाची नगरपालिका मंजुरी का आणत नाही, चाल ढकलपणा करतोय का, असं म्हणायचं का आपल्याला? असंच म्हणायचं आहे मला. मी ह्याच्या अगोदरसुद्धा मागील 3 ते 4 महिन्या अगोदर मी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना स्वतः जाऊन जागा दाखवल्या का बाबा हे सगळं चुकीचं काम चाललं आहे, या ठिकाणी सगळं चाललेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा कत्तलखाना जर अधिकृत तुम्ही चालू केला तर हे सगळं बंद होईल. आपण कत्तलखाना चालू करावा आणि जे काही लोक चुकीचे वागत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी माझी मागणी होती साहेब. ह्याच्या मागं मी नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्याधिकारी काटकर मॅडम यांच्याशी जवळपास 1.5-2 तासची मॅरेथॉन बैठक घेतल्या या संदर्भात. त्या लोकांची मागणी आहे, त्यांच्या अध्यक्षांची मागणी आहे की बाबा आम्हाला चालू करून द्या. आता 2 महिन्या अगोदर त्यांचे अध्यक्ष चांदभाई बेपारी यांनी सुद्धा स्वतः अर्ज दिला की बाबा हे कत्तलखाना चालू करून द्या, जेणेकरून आम्ही आता 50ची परवानगी आहे आपल्याला रोज. तर आपण त्यांना सांगू बाबा तुम्ही 10 लोक काम करणारे आहेत, एक दिवस ठेवा बाबा तुमचा, एक दिवस तुम्ही कापा, एक दिवस तुम्ही कापा आणि व्हाईट कापलं जाईल. चुकीचं काय येणार नाही, आपल्या सगळ्या नियंत्रणात असेल आणि योग्य पद्धतीने आपण कत्तलखाना तो चालू. चुकीचं कोणत्याही गोवंश हत्यामध्ये तिकडे होऊ देणार नाही, हे आपण व्यवस्थित पद्धतीने अध्यक्षांना आणि मुख्याधिकाऱ्यांना समजून सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा जवळपास माझे 3 अर्ज आहे ह्याच्या मागच्या टर्मला आणि 3 वेळा मी जनरल बोर्डावरती ऐनवेळच्या विषयामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये हे विषय घेतलेले आहेत. परवाच्या दिवशी मला नाईलाज असतो सांगावं लागलं की 90 दिवसाच्या आत जर तुम्ही कत्तलखाना संदर्भात विषयपत्रिकेवर लावून त्या विषयाला मंजुरी देऊन त्या संदर्भात असणाऱ्या आपल्या बजेटचे हेडचे फंडिंग वापरून तो अद्ययावत कत्तलखाना चालू करून द्यावा, अन्यथा मी तुमच्या विरोधात हायकोर्टात जाईल, हे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना सांगितलं आणि वेळ पडल्यावर तुमच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करेन. हे माझ्या प्रोसिडिंगला लिहून घेतलेले वाणीसाहेब. म्हणजे मी जे काही बोलतो ते स्पष्टपणे बोलतो आणि जे काही करणार आहे ते स्पष्टपणे करणार आहेत. गरज पडल्यावर मी हायकोर्टात जाणार आहे. मला अध्यक्ष सांगितलं की आपण बघू. मी म्हटलं असं राजकीय उत्तर मला नको, हे राजकीय तुमचं जे उत्तर आहे ते मला बरोबर. जमीरजी मला असं म्हणायचं, जुन्नर शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधव दोघेही राहतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. साहेब, जे कोण असतील ते हे पहा, जे नियमात आहे ते व्हायला हवं. मुस्लिम बांधवांना ज्या जनावरं कापायला बंदी आहे ती कापली नाही पाहिजे, परंतु ते म्हैस कापू शकतात किंवा ज्यांना परवानगी आहे ते कत्तलखान्यामध्ये कापू शकतात. तुम्ही सगळी मंडळी सामूहिक प्रयत्न का करत नाही? आम्ही केला ना, सामूहिक पद्धतीने प्रयत्न केला. मागच्या बकरी ईदच्या वेळेला म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे पण नगरसेवक मुस्लिम समाजाचे ते सुद्धा आणि मी सुद्धा प्रांत होते त्यावेळेला, तहसीलदार त्यावेळेला होते, मुख्याधिकारी त्यावेळेला होते. आम्ही बसून एक बैठक घेतली त्या संदर्भात, परंतु त्यांचा नाईलाज असल्या कारणामुळे ते त्यावेळेला करू शकले नाही. बाबा आपण म्हशी कापणार आहे तिथं, तुम्ही तिकडे तुमचा माणूस बसवा, नगरपालिकेचा एक माणूस बसवा, LDO बसवा, पोलीस प्रशासन बसवा, CCTV कॅमेरे बसवा, तिकडे चुकीचं काय करणार आहे आपण? परंतु हे नाही सोडायचं, सगळा भोंगळ कारभार तसा सोडायचा. नगराध्यक्ष म्हणतात की बाबा बाकीच्या नगरसेवकांचा विरोध आहे, जर सगळ्यांनी मला मदत केली तर माझाही विरोध असाचं काही कारण नाही, मग ते बोलतात एखादं वेगळं करतात, असं काय आहे का? त्यांचं म्हणणं असं आहे का सरसकट सगळेच कत्तली होणाऱ्या जनावरांना तिकडे घेऊन जा. तर मी त्या मुद्द्याला दिनेश दुबे यांनी विरोध दर्शवला. विरोध का दर्शवला? आता ते सगळं चुकीची माहिती सांगत होते. चुकीची म्हणजे थोडंसं त्यांना 100%, आता ते हुशार मंडळी आहे, मी थोडा कमी हुशार आहे त्यांच्यापेक्षा. विषय असा आहे का ते सांगत होते की त्याला STP प्लांट नाही. दिनेश दुबे म्हटले
STP प्लॅनचा काही विषयच नाही. ETP और STP हायकोर्टाची स्पष्ट आदेश आहे की ETP किंवा STP ज्याला आहे ते कत्तलखाने चालू करा. एक ठिकाणी म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय हायकोर्टाचं का बा प्रदूषण मुक्त राहावं हे हायकोर्टाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने ETPसाठी राज्य शासनाने फंडिंग दिले. भाजप शासन, शिवसेना शासन वरच्या लेवलला, आता राज्यामध्ये शासन कोणाचं आहे? शिवसेना भाजपाची युती आहे. हा फंड्स कुणी आपल्याला दिला? शासनाने. शासन म्हणजे भाजप आणि शिवसेनेने आपल्याला हे फंडिंग सोडलेलं आहे. प्रोसिडिंगला आहे, आमच्या डॉक्युमेंटला आमच्या लागलेलं आहे का हे फंड्स कधी आले. मंजुरी ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेळेला जरी भेटली असती, परंतु ॲक्च्युअल फंड्स जे आलं हे शिवसेना भाजपच्या कार्यकालात आलं. आता वरती हे लोक अशी वागतात आणि खाली असे वागतात. कत्तलखाना ज्यावेळेला काम चालू झालं त्यावेळेला सुद्धा या लोकांनी मोर्चा आणला तिथं नगरपालिकेवरती. काय गरज होती? आपण हिंदू मुस्लिम हे भाऊ आहोत. ह्या बागेमध्ये हा भारत असा देश आहे, विविधतेने नटलेला आणि अनेकतेमध्ये एकता असलेला भारत देश आहे. प्रत्येकाच्या धर्माचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ठीक आहे. आता बंदी गोवंशी आहे ना, माझं काय म्हणणं आहे का गोवंशी बंदी आहे 100%. तरी जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तल होतात हे वास्तव आहे. 2 दिवसापूर्वी जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मठ सापडलं. जर जुन्नर शहरामध्ये एवढं मोठं सगळं घडतंय, जुन्नरचे पोलीस अप्रत्यक्षपणे बघायची भूमिका घेतात. काही दिवसापूर्वी इथे बुसकवाडीजवळ एका डोंगरावर गांजा सापडला. जुन्नर शहरामध्ये गांजा सापडला. जुन्नर शहरामध्ये जुगार मटका राजरोसपणे सुरू आहे. कुठंतरी जुन्नरच्या पोलिसांच्या खाक्यावर्दीची वचक कमी झाली असं वाटतंय. विषय असा आहे का ते त्यांच्या पद्धतीने कामं करत असतात. आता जवळपास मी परवा जी माहिती घेतली त्या माहितीच्यानुसार 26 गुन्हे आजपर्यंत गोवंश हत्याबंदीचे दाखल झालेले आहेत. मी त्यावेळेला ज्या आमच्या नगरपालिकेमध्ये ज्यावेळेला आम्ही कोऑर्डिनेट करून मिटिंग घेतली होती अध्यक्ष CO वगैरे मिळून ह्या घाणीगुन्ह्याच्या संदर्भात, प्रचंड मागच्या 2 महिन्या अगोदर सुद्धा असाच त्रास झाला होता लोकांना. तर त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं का पोलीस त्यांचं काम चोख पद्धतीने बजावत नाही. पोलिसांना सगळं माहिती असतं साहेब काय कुठं चाललंय. परंतु पुण्याचं पथक येतं, एवढी मोठी कारवाई करतं, जुन्नरचे पोलीस करतायत काय? नाही अवघड आहे. जुन्नरचं पोलीस सगळेच पोलीस तसे नाही आहे, परंतु ह्या असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये काही पोलीस योग्य पद्धतीने काम करत नाही. त्याच्यामुळं साहेब वरमाई शिंदळ असले की जेवण खराब होतं असं म्हटलं जातं. हे घोडके साहेबांची जबाबदारी नाही? 100% ते इन्चार्ज आहे, निरीक्षक आहे आणि मी वैयक्तिक सुद्धा घोडके साहेबांना त्या संदर्भात तक्रार केलेली आहे. काही असं चाललेलं आहे आणि असं जे तुमचे मी आता कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही कोणत्या अधिकारी आणि कोणते कर्मचारी कशा पद्धतीने वागतात. परंतु मी घोडके साहेबांना तोंडी त्या संदर्भात तक्रार केलेली आहेत आणि घोडके साहेबांनी त्यावेळेला योग्य ते पावलं उचलून त्या अधिकाऱ्यांना तिकडून दूर केलं होतं. ते त्याच्या पद्धतीने काम करतात. आता इन्चार्ज किती बघणार? म्हणजे टाऊन मध्ये हा प्रकार घडतो, कधी भाषा तल्यावरती हा प्रकार घडतो. तरीसुद्धा माझ्या मतानुसार पाहिजे त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन काम करत नाही. 2 दिवसापूर्वी कोकणी नदीच्या पात्रामध्ये मांसाचे तुकडे आढळले. अतिशय गंभीर तो विषय होता. आपण या विषयाकडे कसं पाहता? नाही, अत्यंत निंदनीय घटना आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. साहेब मागच्या अनेक दिवसापासून मी जबाबदारीने विघ्नर टाईमच्या माध्यमातून सांगू इच्छितो का जुन्नर शहराचं आणि तालुक्याचं वातावरण जाणून बुजून खराब करण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, शिवजयंतीच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता एका डुकराचं पिल्लू एक अज्ञात व्यक्तीनं खलीलपुराच्या मशिदीच्या गेटवर आणून सोडलं. तो सोडलं कसं काय का तिथं रशीदभाई सौदागर म्हणून आमचे एक मित्र आहेत खलीलपुरात, ते घरातून बाहेर येत होते आणि त्यांच्या दाराचा आवाज आल्यामुळे तो सोडून पळाला. तुम्ही विचार करा का डुक्कर हा प्राणी इस्लाममध्ये वर्ज्य आहे आणि ते डुकराचं पिल्लू जर तो त्या मशिदीत जाऊन त्यांनी टाकलं असतं, जे कुणी असेल, तर किती मोठी काय घटना घडली असती. परंतु ते तिथं दरवाजापाशी असलेलं पिल्लू, मला त्यांचा फोन आला रशीदबाईंचा. मग मी तातडीनं घोडके साहेबांना फोन केला. तो आम्ही काठीने बाजूला केला आणि काठीने बाजूला करून मग त्याचा पंचनामा वगैरे केला आणि रितसर अज्ञात व्यक्तींवरती आपण तो गुन्हा दाखल केला. साहेब आपण भूमिका काय घेतो का गाव हे शांत असायला पाहिजे, गावामध्ये कोणताही जातीय तणाव निर्माण होता कामा नये. परंतु साहेब काही लोक जाणून बुजून म्हणजे शिवजयंतीला 1,00,000-2 लाख पब्लिक बाहेरून येणार. मग असे जे कोणी समाजकंटक असतील हे पोलीस शोधून का काढत नाही? 100% काढायला पाहिजे साहेब. याच्या मागं सुद्धा एक अशाच प्रकारे एक चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या मुद्द्यावरती एक मोर्चा ह्या लोकांनी काढला होता. जे कोणी XYZ लोक असतील साहेब, हा मोर्चा का काढला त्याचे ते हँडबल तुम्ही वाचा. सगळे चुकीचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. 300 मुली पळवून नेल्या,
200 मुली पळून नेल्या, टिंगल वयस्करांची जुन्नरमध्ये शहरामध्ये टिंगल केली जाते. अहो, कायदा सुव्यवस्था काय आहे का नाही? पोलीस कशासाठी? पोलीस बघायची भूमिका का घेतात? 100% जर चुकीचे मोर्चे काढत असतील किंवा कोणीतरी कायदा हातामध्ये घेत असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाही? कारवाई करायला पाहिजे. असं मी आता माहिती अधिकाऱ्यामध्ये अर्ज सोडला आहे का बाबा याच्या जुन्नर शहरामध्ये किती मुली पळून नेल्या, मुस्लिम समाजाची किती मुली पळून गेल्या आणि इतर समाजाचे किती मुली पळून आणल्या, म्हणजे पळून गेल्या, ह्या सगळ्यांची मी आता माहिती घेतलेली आहे. मी त्या मोर्चाच्या संयोजकांवर मी जबाबदारीने साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या विघ्न टाईमच्या माध्यमातून का ह्या लोकांवर मी गुन्हे दाखल करणार आहेत. कारण ही लोक गावातलं वातावरण खराब करण्याचं आणि त्या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे लोक त्याच्यामध्ये हजर होते साहेब. दुर्दैव हे आहे. ह्या लोकांनी सांगायला पाहिजे का सगळं चुकीचं काम चालू आहे, हे सगळं बंद करा, आम्हाला तालुका शांत ठेवायचा आहे, आम्हाला गाव शांत ठेवायचं आहे. हे काय मोर्चे बिर्चे काय, हे काय मुद्दे आहे का? गावामध्ये बुजुर्ग लोकांना वयस्कर लोकांना टपल्या मारल्या जातात, 300 मुली पळून नेल्या, हे सगळ्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या आहेत. मी आता माहिती घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रवक्ता त्यांचा सांगत होता कोणतरी जुन्नर शहरामधल्या तरुणांची ATSच्या माध्यमातून चौकशी केली. अहो, मुख्यमंत्री तुमचा, पंतप्रधान तुमचा, मंत्री सगळे तुमचे, सगळं मंत्रालय तुमचं, कारण त्यांच्यावर कारवाई. जमीरजी, आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही. शेवटी जे काय असेल त्या नियमाने कारवाई व्हावी. जुन्नर शहरामधील एक मुलगा वर्षापूर्वी, म्हणजे पंचलिंग झोपडपट्टी आहे, एक वर्षापूर्वी एक मुलगा हरवतो, तो घोडेगावला सापडतो, त्या मुलाची विक्री होते अशी पण चर्चा होते. नंतर तो मुलगा पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. वास्तविक तो मुलगा देण्यापूर्वी तो बाल सुधार केंद्रामध्ये ठेवायला पाहिजे होता. जुन्नरच्या पोलिसांचं नक्कीच चाललंय काय? नाही ना, ते अवघड परिस्थिती आहे. आता प्रक्रिया अशी आहे का ज्यावेळेला दाखल होतं मिसिंग किंवा काय, किंवा एखादी FIR दाखवलं त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्याच्यावर नेमणूक केला जातो. साहेब, त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची ज्यावेळेला FIR फाडल्यानंतर त्याचं आयो म्हणून नाव येतं, त्याची 100% कर्तव्य जबाबदारीच असते त्याची का त्यांनी त्या संपूर्ण गुन्ह्याचा व्यवस्थित पद्धतीने तपासच करायला पाहिजे आणि व्यवस्थित तपास करून त्या संबंधित FIR करणाऱ्या व्यक्तीला ती खरी आहे का खोटी आहे त्याचा योग्य तो तपास करूनच त्याची शहानिशा करूनच ते त्या लोकांवर कारवाई करायला पाहिजे. पोलीस या आता काय कर्मचारी कमी आहे, पोलीस हे तसं काय त्यांच्या कर्मचारी कमी असल्या कारणामुळे त्यांना कामाचा लोड आहे. आपण ठीक आहे समजा काही गुन्ह्यामध्ये होते असं तसं, परंतु पोलीससुद्धा एक थोडासा पॉझिटिव्ह विचार केला तोही माणूस आहे. परंतु 100% एक गोष्ट सांगू इच्छितो, जर पोलिसांनी जर ठरवलं तर 100% त्या गुन्ह्याचा त्या विषयाचा ते बिमोड करू शकतात. परंतु ते प्रामाणिकपणे जर काम करत नसतील तर मग कोणताही त्याचा उपयोग नाही. ते प्रामाणिकपणे पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, त्या गुन्ह्याचा तपास करायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत, गुन्ह्यांच्या बाबतीत. पण तसं होताना काय दिसत नाही आणि चल ढकल असते. आपण घोडके साहेबांना विचारतो, घोडके साहेब गायकवाड साहेबांना विचारतात, गायकवाड साहेब ड्युटी साहेबांना विचारतात, असा एकंदरीत प्रकार आहे. परंतु कुठंतरी घोडके साहेबांची ही जबाबदारी आहे. त्यांनी ॲज अ इंचार्ज आता ते म्हणतात की माझी बदली होणार आहे. चांगले माणूस प्रश्न बदलीचा नाही हो, घोडके साहेब आपले दुश्मन नाही. परंतु एखाद्या ठिकाणी बक्षीस मिळालं तर ते स्वीकारणारा घोडके साहेब, अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल किंवा काही चुकीचं घडत असेल ती जबाबदारी सुद्धा घोडके साहेबांची नाही का? बरोबर आहे, 100% आहे. आणि मी त्या मोर्चाच्या संदर्भात वाणीसाहेब अर्ज दिलेला आहे आणि आत्ताही मी त्या संदर्भात ज्यावेळेला माझ्याकडे माहिती परफेक्ट माहिती येईल त्यानंतर मी त्या गुन्हे दाखल करणारच आहे. विषय असा गंभीर आहे साहेब का ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करता का बा असा प्रकार होतोय. आताही परवा त्यांनी जुन्नर बंदचं आंदोलन केलं. पोलीस आहे, प्रशासन आहे, तहसीलदार आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी असताना कुकडी नदीत त्यांनी घाण टाकली. आम्हाला त्याचं दुःख नाही का साहेब? ते पाणी आम्ही नाही पितो का? सर्वसामान्य लोकांच्या पोटात जाणारं पाणी आहे. आणि ज्या कोणी हे नालायक कृत्य केलं असेल त्याची आपण कुठं पाठराखण करतो? कडक शासन व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो, मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो का यांच्यावर समजा प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला पाहिजे. मी तर अशा मताचा आहे. आता परवा घोडके साहेबांकडे गेलो, म्हटलं बरं कसं काय केलं? बोले आपण दाखल केलं. म्हटलं मी स्वतः विचारतो त्यांना काय केलं? मला दाखल केलं आज्ञा त्यांच्यावर. म्हटलं काय तपास विपास? बोले चालू आहे तपास. म्हटलं साहेब तुम्ही गंभीरतेने घ्या विषय, ते त्यांचे अर्ज बिर्ज येतात, निवेदनं येतात, सोडू नका म्हटलं कोणाला जे काही कोणी असतील. नाही आपण तपास करतोय. माझं असं म्हणणं आहे की प्रायोरिटीवरती हे सगळ्या गुन्ह्यांचा तपास व्हायला पाहिजे आणि जे कोणी लोक याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. परंतु माझं दुसरं मत त्यामध्ये प्रामाणिक असं आहे का त्या लोकांच्या जर पोटापाण्याचा प्रश्न असेल, जे काही ठराविक 8, 10, 12 माणसं असतील, कत्तलखाना सुरू व्हायला, त्यांचा कत्तलखाना सुरू नको का व्हायला? प्रामाणिकपणे त्यांना एक जागा उपलब्ध करून द्या. आपण एका व्यावसायिकाचा व्यवसाय बंद केला, ठीक आहे, त्यांच्या नशिबाने प्रशासनाने वरती मंत्रालयात निर्णय झाला, राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली, तो कायदा बनला. आता त्याचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे.
परंतु आपली दुसरी पण एक नैतिक जबाबदारी आहे का त्यांना दुसऱ्या ठिकाणी विस्थापित झाले ते त्यांना दुसऱ्या ठिकाणी बसवणं, त्यांच्यासाठी कत्तलखाना चालू करून देणं हे सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, विघ्नर टाईमच्या माध्यमातून सांगू इच्छितो का ह्यांनी 3 महिन्याच्या आतमध्ये जर कत्तलखान्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर मी हायकोर्टात जाऊन या संदर्भात कडक कारवाई करणार आहे. याची संबंधितांनी दखल घ्यावी. जुन्नर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव राहतात. जुन्नर शहराची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. जुन्नर शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा कोणी हातात घेऊ नये ही सुद्धा जबाबदारी पोलिसांची आहे. त्याचबरोबर शहरामध्ये अशा प्रकारे जर कत्तली होत असतील आणि पोलीस काही अंशी बघायची भूमिका घेत असतील, पुण्याचं पथक येतं, जवळजवळ 1500 किलो मटण पुण्याचं पोलीस हस्तगत करतं, कुकडी नदीच्या पात्रामध्ये मटण टाकलं जातं, पोलीस अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करतात, पोलिसांना याचा शोध लागत नाही, कुठंतरी पाणी मुरतंय अशी शंका आहे. भविष्यकाळामध्ये जुन्नर शहराचं वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर जुन्नरच्या पोलीस व्यवस्थेचा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला जावा. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करायला हवी. असं जर झालं नाही तर भविष्य काळामध्ये जुन्नर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तणाव होऊ शकतो. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर.